हॅलो चिल्ड्रेन, आता ऐका आपल्या आयुष्याची अजून एक स्टोरी. आयुष्याला स्कूलमध्ये जायला खूप आवडायचं बरं का. तुम्ही स्कूल लाईक करता ना, अगदी तसंच. तर त्या दिवशी आयुष्य स्कूलमधून परत आली, बॅग काढून ठेवली, शूज काढले आणि वॉश घ्यायला पळाली. आयुष्य हे सगळं रोज व्यवस्थित करायची बरं का. तिची मॉम त्यासाठी स्ट्रिक्ट होती. नंतर आयुष्यने टिफिनची बॅग मॉमकडे दिली. मॉमने टिफिन उघडताच नोटीस केलं की आयुष्यने तर काहीच खाल्लेलं नाही. तिने विचारताच आयुष्य म्हणाली, व्हॉट मॉम, तुम्हाला कधी पिझ्झा पास्ता का देत नाही? शी, मला नाही आवडत पोळी, यू नो. आयुष्यूचे बोलणे ऐकताच तिची मॉम खूप खूप अँग्री झाली. तिने आयुष्यूला खूप स्कोल्ड केलं. आयुष्यू चिडली व हॉलमध्ये जाऊन कोपऱ्यातल्या चेअरवर फुरंगटून बसली. थोड्या वेळाने मॉमने जेवायला बोलवले, पण आयुष्यू रागावलेली. मॉमने कितीही बोलवलं तरी ती जेवायला उठलीच नाही. मग तिची ग्रँडमा तिच्याजवळ आली. तिने विचारले, आयुष्यू बाळा, तू जेवायला का येत नाहीस? आयुष्यूने सगळे सांगितले. ग्रँडमाने विचारले, बाळा, आता मला सांग बरं, तू स्कूलला कशी जाते? आयुष्यू म्हणाली, हे काय ग ग्रँडमा, मी स्कूल बसनी जाते, यू नो ना. बरं, मग स्कूल बस येते सकाळी 7 o'clock, राईट? ग्रँडमा म्हणाली. मग त्याच्या आधी तुझी मॉम तुला उठवते, तुला तयार करते, तुला दूध देते आणि टिफिन भरून स्कूल बॅग, टिफिन बॅग सगळं हातात देऊन डॅडीसोबत स्कूल बस स्टॉपवर पाठवते, हो ना? आयुष्यू ग्रँडमाचे बोलणे लक्ष देऊन ऐकू लागली. बघ, मग लवकर उठून मॉम भाजीपोळी बनवून तुला देते, ते का बरं? तर तुला रिसेसमध्ये भूक लागते तेव्हा छान हेल्दी खायला मिळावं म्हणून. हेल्दी अँड टेस्टी अँड फुल ऑफ न्यूट्रियंट्स. त्याने तुला एनर्जी मिळते, स्टडीमध्ये मजा येते आणि स्पोर्ट्समध्ये जोर येतो, राईट? आयुष्यू विचारात पडली. ग्रँडमा बोलते ते खरंच आहे की. मॉम रोज प्रेमाने टिफिन बनवते माझ्यासाठी आणि पिझ्झा वगैरे कधी कधी बनवतेच की. इतर कितीतरी माउथ वॉटरिंग पदार्थ तिला आठवायला लागले. पास्ता, पाणीपुरी, डोसा, फ्रायम, बापरे, किती पदार्थ बनवते की मॉम. मॉम प्रेमाने, मेहनतीने आपलं इतकं करते, मग तिने दिलेला खाऊ टाकून द्यायचा का? आता मात्र आयुष्यू विचारात पडली. ती मॉमकडे गेली आणि म्हणाली, मॉम, सॉरी, मी आता रोज टिफिन संपवणार. मॉम म्हणाली, लव यू आयुष्यू, माझी स्वीटी स्वीटी पिल्लू. आणि दोघीही हसू लागल्या. मागून आलेले डॅडांनी विचारले, जोक हां? तशी आयुष्यू म्हणाली, मी आज एक लेसन शिकले, रिस्पेक्ट युअर पेरेंट्स, कारण ते तुमची काळजी घेतात, प्रेम करतात. लव यू मॉम, लव यू डॅड, बाय.